नमस्कार. डाळिंबाच्या बागेत फळाचा विकास होत असताना बऱ्यापैकी आपल्याला क्रॅकिंगची समस्या दिसून येते. आपण या ठिकाणी बघतो की हे फळ पूर्ण क्रॅक झालेलं आहे. त्यानंतर इतकं चांगलं वाढत असलेलं फळ हे सुद्धा पूर्ण क्रॅक झालेलं आहे. तर ही क्रॅकिंगची समस्या येण्याची मुख्य कारणं काय असतील? तर पाणी व्यवस्थापन. सुरुवातीला पाण्यामध्ये अचानक वाढ झाली असेल तर तो त्या वेलीवरती जे आपण म्हणतो टर्गर प्रेशर आहे तो प्रेशर वाढतो. हा टर्गर प्रेशर त्या अचानक हे होतं. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे आहे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करतो. न्यूट्रिएंट जर समजा व्यवस्थित नसेल तर ते काय होते की फळाचं साल आहे ते स्टीप होते, कडक होते. आणि साल जर कडक झाली असेल तर त्यामध्ये त्याला एखादा अचानक तापमानात बदल झाला असेल, पाणी थोडं जास्त झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये क्रॅकिंग येणं सुरुवात होते. सर, हे क्रॅकिंग टाळण्याकरता आपल्याला काय आवश्यक असेल? तर पाण्यावर नियंत्रण ठेवणे, मॉइश्चर सेन्सरचा वापर करून आपण जर बागेत पाणी नियोजन केलं तर पाणी आपल्याला अचूकपणे आपण देता येईल, पाणी समस्या येणार नाही. आणि दुसरं, त्याची जी साल आहे ती साल लवचिक करण्याकरता कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, याच्या आपल्याला अधूनमधून फवारण्या करता येईल. 1 ग्राम कॅल्शियम असेल, अर्धा ग्राम बोरॉन असेल किंवा 1 किलो कॅल्शियम आणि अर्धा किलो बोरॉन जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला देता येईल. आणि असं जर आपण वेळोवेळी जर करत राहिलं, पोटॅशचा वापर सुद्धा आपल्याला तितकाच महत्त्वाचा असेल. तर त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस आणि स्फुरद आणि पालाशयुक्त खतं याची ग्रेड जर आपण वापरली, 05234 असेल, 0946, 04037 असेल, अशा खतांचा जर वापर आपण या ठिकाणी केला तर मला वाटते आपण क्रॅकिंग वरून आपण सहजरित्या वाचू शकू आणि फळाचा साईज चांगला मिळेल आणि त्यावरती ग्लेझिंग जे म्हणतो आपण ते सुद्धा चांगलं मिळण्यास आपल्याला मदत होईल. धन्यवाद.